Hello friends, today we are going to learn English workshop of lesson 2.5 book review स्वामी and friends by R.K. नारायण. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स R.K. नारायण यांनी लिहिलेल्या पाठाचं इंग्लिश वर्कशॉप आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्लीज तुमची वही पेन पुस्तक घेऊन बसायचं आहे आणि पेज नंबर आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 71 आणि 72 वर जो दिलेला घटक आहे तर तो या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग, आर यू रेडी? लेट्स गेट स्टार्टेड. Question number first, refer to the story The Boy Who Broke the Bank. Lesson 2.2 by Ruskin Bond. Read it carefully and write a review of the same, keeping the following points in mind. मित्रांनो, आपण The Boy Who Broke the Bank या पाठाचं या ठिकाणी आपल्याला रिव्ह्यू करायचा आहे. रिव्ह्यू म्हणजे त्याचं समीक्षा करायची आहे, पुनरावलोकन करायचं आहे. तर या ठिकाणी खालील काही मुद्दे दिले आहेत ते लक्षात ठेवायचे आणि त्या कथेचा थोडक्यात सारांश आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यामध्ये घेत असताना नेम ऑफ द स्टोरी अँड रायटर ऑर ऑथर, त्यानंतर सेकंड टाईप ऑफ स्टोरी, थर्ड सी मध्ये बॅकग्राऊंड अँड सेटिंग, टाईम अँड प्लेस, डी मध्ये मेन कॅरेक्टर्स, ई प्रॉब्लेम फेस्ड, F language used, G what you like about the story, H what you did not like about it, and I your general opinion of the story. मित्रांनो, हे जे मुद्दे दिले आहेत या 9 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला रस्किन बॉन्ड यांची जी द बॉय हू ब्रोक द बँक ही कथा आहे तर ती लिहायची आहेत. आता ती लिहित असताना फक्त निबंधासारखी किंवा पॅरेग्राफसारखी ती लिहायची आहेत. ते मी पुढे तुम्हाला सोडून दिलेली आहे, ती व्यवस्थित उतरून घ्या. त्यामध्ये लिहित असताना, वर्णन करत असताना राईट अँड एसे असं आपल्याला ते करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर रिव्ह्यू ऑफ द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक एवढं वर तुम्हाला टायटल घेता येईल. त्यानंतर द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक इज humorous story किंवा The Boy Who Broke the Bank is a very interesting and informative story which is written by Ruskin Bond. अशा स्वरूपाचं तुम्हाला त्यात वर्णन घेता येईल. नेक्स्ट स्लाइडकडे आपण जाऊया. मित्रांनो, या प्रश्नाचा आपण समरी ज्याला आपण म्हणूया किंवा सारांश या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर तो या ठिकाणी दिलेला सारांश आहे तो आपण व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. त्याला आपण शॉर्ट और ब्रीफ स्टोरी असं म्हणूया किंवा रिव्ह्यू असंही म्हणता येईल आपल्याला. आन्सर, रिव्ह्यू ऑफ द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक. द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक इज अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड इन्फॉर्मेटिव्ह स्टोरी which is written by Ruskin Bond, an eminent Indian author of British descent. It is a realistic social story full of wit and humor. The main characters in the story are Nathu, the sweeper, Sitaram, the washerman's son, Mr. Srivastav, Mr. Bhushan, and Mr. Bhushan, Komal Kishore, the barber, and an elderly gentleman, the Ganpat, the beggar. The story is about the People Nagar Bank owned by Seth Govindram and the people of People Nagar. There is a rumor that the People Nagar Bank has collapsed and the owner has run away. The people are demanding their money, but there are no funds available immediately in the bank. The author has described and connected every incident in simple, easy language and depicted
how a news spread like wildfire without people going to the root of the fact. He has used satirical style of emphasizing the effects of rumors, the incidents of the elderly gentleman in the barber shop and the fake beggars running at top speed, split our sides with laughter. I liked the humor in the story and the tactful narration of the incidents to raise the awareness among the public about the rumors and their effects. According to my opinion, it is a good read for a common man. It gives a good message to all. This was the brief summary of The Boy Who Broke the Bank. नेक्स्ट स्लाइडकडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 2. लुक इनसाइड युअर थिंकिंग हॅट. म्हणजे आपली वैचारिक लेव्हल जी आहे तर त्यात आपण थोडंसं डोकावून बघूया. रीड द एव्हिडन्स ऑर सेंटेन्सेस गिव्हन बिलो अँड ऑफर अ पॉसिबल एक्सप्लेनेशन ऑफ व्हॉट हॅपन इन दिस हाऊस. मेक अप सम क्वेश्चन्स टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काही इव्हिडन्स किंवा अशी काही सेंटेन्सेस दिलेली आहेत की त्यामुळे आपल्याला एक पॉसिबल एक्सप्लेनेशन, शक्य असलेलं एखादं स्पष्टीकरण नेमकं काय घडलं या घरामध्ये ते देता येईल. म्हणजे प्रसंग बघून किंवा त्या ठिकाणच्या लोकांचं बोलणं ऐकून मेक अप सम क्वेश्चन्स टू गॅदर मोर इन्फॉर्मेशन. आणखी काही अशा प्रकारचे प्रश्न अधिकची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपण एकत्र करूया. नाव कलेक्ट युअर ऑल एव्हिडन्स अँड राईट अ स्टोरी इन युअर नोटबुक. गिव्ह अ सुटेबल टायटल. आणि या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून ते सगळं मॅटर आपण ते सगळे पुरावे वगैरे एकत्र करून आपल्याला एक स्टोरी लिहायची आहे. त्या स्टोरीला एक सुंदर अशा प्रकारचं शीर्षक द्यायचं आहे. पेज नंबर 72 वरचा घटक आपण बघूया. त्यासाठी दिलेला आहे एक फ्रेमवर्क आहे. या ठिकाणी चौकट आहे, सर्कल आणि त्याच्या बाजूला 4 स्क्वेअर दिले आहेत आणि त्या स्क्वेअरच्या भोवती काही माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे तर ती माहिती अपूर्ण दिलेली आहे. जसं देअर वेअर चिल्ड्रन्स फूटप्रिंट्स इन द किचन, मे बी दे वेअर डॉट डॉट. त्यानंतर मे बी दे वेअर डॉट डॉट. म्हणजे अपूर्ण आहेत. ही वाक्य आपल्याला पूर्ण करायची आहेत. आता या ठिकाणी व्हॉट कम्स टू माइंड व्हेन यू हिअर द वर्ड मिस्च्यूस. आता तुमच्या मनामध्ये या ठिकाणी एखादा शब्द ज्यावेळेस तुमच्या कानावर पडला की मिस्च्यूस हा शब्द तुमच्या कानावर जर पडला किंवा ऐकला तर त्याचा नेमका मिनिंग काय घ्याल. त्यामध्ये मग तुम्ही नॉटी किंवा प्लेइंग ट्रिक्स असतील किंवा ट्रबल अदर असेल किंवा ब्रोक ऑफ डॅमेज समथिंग वगैरे असं असेल, अशीही काही त्यामध्ये सेंटेन्स येतील. त्यानंतर द चिल्ड्रेन वेअर प्लॅनिंग. या ठिकाणी मुलं काही गोष्टींचं प्लॅनिंग करत आहेत. मग प्लॅनिंग असेल टू एन्जॉय फ्रीडम, प्रिपेअर टेस्टी फूड ऑफ देअर लायकिंग. नंतर मदर फाउंड एम्प्टी जार्स ऑफ लॅडर्स चिवडा. द किचन वॉज मेसी with plates, glasses, scattered garbage, leftovers. या सगळ्या मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला एक स्टोरी तयार करायची आहे. फ्रेंड्स, आपला क्वेश्चन नंबर 2 जो आहे पेज नंबर 72 वर दिलेलं चार्ट आहे तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी एक स्टोरी लिहायची. त्या स्टोरीला एक टायटल द्यायचं, द टायनी गँग हू रोब अवर किचन. म्हणजे किचनमधल्या त्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण अवलोकन करून आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी एका छोट्या अशा प्रकारच्या टोळीने आपलं किचन जे आहे तर ते किचनमध्ये लूटमार केलेली आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि त्या
पॉईंटच्या आधारे आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट डेव्हलप करायची आहे. माय पेरेंट्स अँड आय वे आर लिव्हिंग टू पनवेल टू सी वन ऑफ आवर नियर रिलेटिव्स हू वॉज इल. बिफोर लिव्हिंग वी वॉर्न माय यंगर ब्रदर चिंटू who was 10 years old. We told him to stay with our uncle who was staying in the same building of ours on the ground floor and to have food with uncle in their house. We asked him to keep the key to himself carefully and not to leave uncle's room until we returned. He happily agreed. We returned from Panvel late in the evening. Mother took the key from Chintu, went up and opened the lock. Mother put on the light and hurriedly went to the kitchen. She shouted loudly. I ran to her. Both of us were awfully shocked to see the kitchen in a messy state. Plates, glasses, pans, bowls, and other utensils were scattered everywhere. The whole kitchen was untidy and dirty. Some gram flour and peels of boiled potatoes were scattered all over. We were panic stricken. We thought that some thief must have entered our house to try his luck. We called Chintu, but he said he was in uncle's house all the time. First we began to clear the mess. Mother lifted some tins and jars lying there, and to her surprise the laddus and chuda kept in them had vanished, gone. Who would it be and what the thieves must have taken away? But all other cupboards were intact. When I examined the kitchen, I found some children's footprints in the scattered floor. In a flash, I got it and deduced that it is the handiwork of the children, including Chintu. I instantly remembered that when we were leaving to Panvel, Chintu and some friends of his age were sitting in a space near the staircase, whispering something as if in secret they were planning the day's work. I called all those mischievous, naughty children, including Chintu, before father. When father gave them harsh scolding and beating, they blurted out everything. The truth was revealed. In the noon, when elderly persons were taking their naps, these boys entered our house, had a lot of fun, emptied the jars of laddus and chuda, and more than that, they tried their hand on preparing potato vadas on their own, and hence they used gram flour and potatoes, but did not care to clean the mess. I should have been there to taste their potato vadas.